टीका होती की मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कामाचं ऑडिट करा असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडला, म्हणून तुम्ही त्यांचा निधी जो आहे तो शून्य केला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून जो आरोप भाजपवरती करण्यात येतोय त्याच्यामध्ये नक्की किती तथ्य आहे? या संदर्भात जो काय प्रकार महापालिकेच्या सभागृहात झाला, सभागृहाच्या बाहेर झाला, खरंच असे प्रकार महापालिकेत कधीच झाले नव्हते आणि होई नयेत अशी माझी मनापासून इच्छा आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून जर का आपण पाहिलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांकडून तिरंगा रॅली ज्यावेळेस निघाली तेव्हा आदरणीय मुख्यमंत्र्यांपासून महापौरांपर्यंत सगळ्यांवर टीका करण्यात आली. त्यानंतर आदरणीय दादांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर आरोप करणारे पत्र स्थायी समितीत देण्यात आलं. हे पूर्णपणे असंसदीय आहे. आपण दोन्ही पक्ष एकत्रित मिळून राज्यात काम करतोय याचं भान न ठेवणारं आहे. आपण महायुतीतले घटक पक्ष आहोत याचं भान न ठेवणारं आहे. परंतु हे होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराच्या नेतृत्वाने, शहराध्यक्ष असतील, विरोधी पक्षनेते असतील, यांनी या संदर्भात कुठलीही भूमिका न घेता या संदर्भात पाठिंबा दिल्यासारखं वर्तन केलं. आणि मग आदरणीय मुख्यमंत्र्यांचा रॅलीवर असलेली टीका असेल, दादांवर केलेले आरोप असतील, या संदर्भात जी नैसर्गिक प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची येईल तीच प्रतिक्रिया सभागृहात त्या दिवशी त्यांच्या वर्तनामुळं भारतीय जनता पार्टीच्या सभासदांची आली. आणि त्यातून मग जो प्रकार झाला तो आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. त्यानंतर आम्ही आमच्या भावना त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सुनेत्रा वहिनींना कळवल्या आहेत. या संदर्भात आदरणीय सुनेत्रा वहिनी सक्षमपणे आदरणीय देवेंद्रजींच्या बरोबर महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत. त्यांना चांगल्या वाईटाची पूर्ण समज आहे आणि यापुढं या विषयात आमच्यापुरता तरी हा विषय संपलेला आहे. यापुढं या विषयात आदरणीय सुनेत्रा वहिनी आणि देवेंद्रजी जे मार्गदर्शन करतील, जे नियम ठरवतील, निकष ठरवतील त्याप्रमाणे आम्ही चालू. परंतु या संदर्भात आपण एकमेकांचे सहकारी पक्ष आहोत, आपण राज्यात एकत्र काम करतो याचं भान सर्वार्थाने दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी ठेवणं गरजेचं आहे, ना की एकट्या भाजपच्या सदस्यांनी. आणि त्यातूनच हा प्रकार झाला. यापुढे होऊ नये अशी अपेक्षा आहे. आदरणीय सुनेत्रा वहिनी त्यांना योग्य ती समज देतील, आदरणीय देवेंद्रजी आम्हालाही समज देतील आणि त्यातून हा विषय पुढे जाईल. परंतु जर का भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकाही सिनियर पदाधिकाऱ्याबद्दल अशा प्रकारचं वर्तन केलं असतं तर त्याची नॅचरल प्रतिक्रिया काय आली असती ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातल्या सगळ्या नेत्यांनी समजून घेतली पाहिजे. किंबहुना त्याच्यावर त्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा मैत्रीपूर्ण सल्ला मी त्यांना देईन. कारण अशा प्रकारे आपण कामकाज करू शकणार नाही. या महापालिकेची ही परंपरा नाही. आपण परंपरेला छेद देताल तर आम्हीही परंपरेला छेद द्यायला भाग पाडलं तुम्ही आम्हाला अशा प्रकारे मी हात जोडून विनंती करत होतो सभागृहात की आपण एकत्र काम करतो, थोडं धीराने घ्या, फक्त विषय दाखल करायचे. परंतु ज्या अहंकारामुळे हे सगळं झालं तो काही योग्य नव्हता आणि त्यामुळे याच्यापुढं माझ्यापुरता हा विषय संपलाय. यापुढं आदरणीय वहिनी, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय दादा या संदर्भातले निर्णय करतील आणि जो निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही काम करू. तक्रार करू शकत होतात सुनेत्रा पवारांकडे, पण असं न करता अशा पद्धतीचा निधी पूर्ण शून्य करणं आणि बालवडकरांचा असू दे किंवा टिंगरेंचा असू दे, तुमच्याकडे व्हॅलिड रिझन काही आहे का की त्यांचा निधी तुम्ही शून्य केलाय? मी माझी भूमिका मांडली आहे. मला कोणावरही वैयक्तिक टीका करायची नाहीये, वैयक्तिक नाव घ्यायचं नाही. मी सांगितलं माझी जी भूमिका होती सभागृहातली
त्या दिवशीची त्यातनं येणारी नॅचरल प्रतिक्रिया होती, ती घेतली. याच्या पुढचे निर्णय आदरणीय वहिनी आणि आदरणीय राष्ट्रवादी देवेंद्र. नेते तुमच्यावरती टीका करतायत की आमच्या राजकीय अपेक्ष असू शकतो, मात्र आमच्या प्रभागामधल्या जनतेचं चुकलं काय? का त्यांनी आम्हाला मतदान आम्ही केलं, ही चूक आहे. जनतेच्या आमचा निधी तुम्ही- निधीचा कुठलाही बाणेर बालेवाडीत 100 कोटी रुपयांचा निधी आहे. कुठलाही निधी कमी पडणार नाही. भारतीय जनता पार्टी ही विकासाभिमुख पार्टी आहे आणि त्यामुळं हे कोणी माझा निधी तुझा निधी ह्यात पडू नये, हा कोणी वैयक्तिक घेऊ नये. हा माझ्या पक्षाचा अपमान झाल्यानंतर जी नॅचरल प्रतिक्रिया आली ती होती. या पुढचे निर्णय राज्यस्तरीय नेते घेतील. त्यांचा प्रस्ताव झेपेला येणार आहे तुला तो मान्य करणार काल स्टँडिंगला तो प्रस्ताव मान्य झाला होते आम्ही आमची भूमिका सविस्तर सुनेत्रा वहिनींना लिहिली आहे. या संदर्भातला निर्णय त्या करतील. ते आम्ही निधी भेटणार आहे का? हे तुम्ही म्हणतात आमच्याकडून हे प्रकरण मिटलेलं आहे, आमचा विषय संपलाय, यापुढे असं होणार नाही. या संदर्भातला सर्वस्वी निर्णय आदरणीय देवेंद्रजी आणि सुनेत्रा वहिनी घेतील. नाही, नाही, 100 कोटींचा निधीचा भाग सांगताय तुम्ही. बाणेर बालेवाडीला 100 कोटी रुपये दिले. जनतेला हे तुम्ही ठाम सांगू शकता की हे 100 कोटी दिले. बालवडकर जरी टीका करत असतील, ते जरी म्हणत असतील की दिले नाही, तरी निधी छापून आलेला आहे. सूस, माळुंगे, बाणेर, बालेवाडी 100 कोटी रुपयाचा निधी छापून आलेला आहे आणि त्याच तेवढी कामं आम्ही तिथं करू. तर तुम्ही सभागृहामध्ये असं म्हटलं की आपली मैत्री जी आहे ती राज्यामध्ये आहे, पुणे महानगरपालिकेमध्ये नाही. तर मग आता तेच राष्ट्रवादीचे आम्ही नेते पुणे तुमच्यावरती महापालिकेत टीका करतायत. स्वतंत्र लढलोय, स्वतंत्र निवडणुका लढलोय. भारतीय जनता पार्टीचा इथं महापौर आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता आहे. दोघांच्या भूमिका वेगळ्या आहेत, परंतु राज्यात एकत्र असल्यामुळं जी कंपल्शन्स असतात ती आपण पाळली पाहिजेत असं मला वाटतं. ती पाळल्या नाही गेली तर त्यातनं हे क्लॅशेस झाले. याच्या पुढं नक्कीच राज्यस्तरीय नेत्यांनी यात मार्गदर्शन करण्याची गरज आहे. ते करतील, कारण या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला अपयश आलंय असं मला ठामपणे वाटतं आणि त्यातूनच हा किऑस तयार झालाय. याच्या पुढे जे काय आदरणीय वहिनी आदरणीय देवेंद्रजी ठरवतील त्याप्रमाणे कामकाज होईल. सुनील टिंगरे असं म्हणतायत की सभागृह नेते जे आहेत ते दहशत निर्माण करतायत की जर विरोधी मला माहित- पक्षातल्या नेत्यांनी जर बोललं, म्हणजे चंद्रकांत पाटील मला माहित नाही. प्रश्न असा आहे की चंद्रकांत पाटलांच्या कामाचं ऑडिट करा ही मागणी केली तर तुम्ही थेट निधी कापणार का? म्हणजे की मी चंद्रकांत पाटील या यांच्या कामामध्ये- महापालिकेत अशा प्रकारचे ठराव कधीही आले नाहीत. अशा प्रकारचे असंसदीय काम कधीही झालं नाही. याचं भान जे कोण बोलतायत त्यांनी ठेवावं आणि त्यातनं जर का क्रियेला प्रतिक्रिया आली तर त्याला सामोरं जावं. अशा प्रकारे आरोप करून चालणार नाही. आपण आपल्या जबाबदारीचं भान ठेवलं पाहिजे. जे कोण आहेत ते शहराचे अध्यक्ष आहेत. त्यांनी या संदर्भात जर का देवेंद्रजींवर टीका एखादा तुमचा सभासद करत असेल तर त्याला अडवण्याचं धारिष्ट त्यांनी दाखवलं पाहिजे होतं. विचारांनी लढा, तुम्ही थेट निधी कापण्याची धमकी देता किंवा दहशत ही निर्माण करता. विचारांचीच लढाई आहे. ही विचारांचीच लढाई आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वोच्च नेत्याला बद्दल जर का कोण बोलत असेल तर त्याला थांबवण्याचं काम या शहराच्या अध्यक्षांनी करायला पाहिजे होतं आणि हे त्यांचं अपयश आहे. त्यातूनच हा किऑस तयार झालाय. मी पुन्हा सांगतो, आमच्या पुरता हा मुद्दा संपलाय. म्हणजे मग निधी- याच्या पुढं जे आदरणीय वहिनी आणि देवेंद्रजी निर्णय घेतील त्याप्रमाणे आज सांगू शकणार नाही. या संदर्भातला सर्वस्वी निर्णय आमच्या राज्याचे नेते म्हणजे घेतील. निधी विरोध केला म्हणून घडला असं तुमचं म्हणणं आहे का? कारण त्यानंतर चंद्रकांत दादांचं पत्र आलेलं होतं. अगोदर- माझं जे म्हणणं आहे ते मी लिखित स्वरूपात सुनेत्रा वहिनींना दिलंय, ते आपण वाचा. त्यात माझ्या सगळ्या भावना मी लिहिलेल्या आहेत आणि त्या उत्तम प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यात माझ्या सर्व भावना मी लिहिल्या आहेत. एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझ्या ज्या काही भावना आहेत त्या लिहिल्या आहेत. त्याच्यावर त्या गांभीर्याने विचार करतील, कारण त्या खूप सक्षम नेतृत्व या राज्याचं करतात. नाही, म्हणजे त्यांचं राष्ट्रवादीचं म्हणणं असं आहे की जिल्हा परिषद आहे, डीपीडीसी आहे, तिथेही आम्ही तिथं अशा पद्धतीने निधी कपात केली तर मग आणि चालणार. अजितदादांनी आम्हाला मी माझ्या परिघापुरतच बोलू शकतो, त्याच्या बाहेर नाही बोलू. म्हणजे मग तुम्ही जो निधी कपात करण्याचा निर्णय घेतलेला होता, खरंच तांत्रिक चूक होती की टीका झाली म्हणून मग तुम्हाला ती नैसर्गिक प्रतिक्रिया द्यावी लागली? कारण राष्ट्रवादी मी या संदर्भात सगळं माझं मत मांडून झालंय. ही तुमची चूक होती का? म्हणजे निधी कपात करणं म्हणजे प्रतिनिधींच्या अधिकारामध्ये- जे करायचं ते आम्ही केलंय. याच्या पुढं कसं करायचं
याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने करायचा. एक प्रश्न एवढाच आहे की ती निधी आता निधी नाकारणं असतो राष्ट्रवादीला संपवण्याचा घाट भाजपने घातला. हे बघा, या महापालिकेत पहिल्यांदा शून्य निधी हा राष्ट्रवादी काँग्रेसने अरविंद शिंदेना दिलाय. त्यामुळं मला आता त्या खोलात जायचं नाहीये. ही प्रक्रिया, हा पायंडा कोणी पाडला याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं आणि त्याच्यानंतर बोलावं. मला कोणावरही टीका करायची नाहीये. मला माझ्या पक्षाच्या समर्थनार्थ जी भूमिका घ्यायची होती ती मी घेतली आणि माझ्या भावना आदरणीय सुनेत्रा वहिनींना दिल्या आहेत. या संदर्भातला सर्वस्वी निर्णय त्या आणि देवेंद्रजी म्हणून करतील. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.